नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पात्र झालेल्या पण अजून एकही हप्ता न मिळालेल्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होणे सुरू झाला आहे। मग ह्या महिला नेमक्या कोणत्या आहे आणि कोणत्या महिलाच्या खात्यावरती हप्त्याचे वितरण होत आहे, हप्त्याचे वितरण का झाले नव्हते, असे सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये पाहू। मित्रांनो, काही महिला लाभार्थ्यांच्या माध्यमातून जुलैमध्ये अर्ज करण्यात आले, ते अर्ज पात्र झालेले, मंजूर झालेले आहेत, परंतु अजूनही त्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाही। मित्रांनो, अशा महिलांना आधार सेटिंग न झाल्यामुळे हा हप्ता त्यांच्या खात्यात जमा झाला नाही। जेव्हा हप्त्याचे वितरण करण्याचा प्रयत्न केला होता, त्यांना त्या हप्त्याचे वितरण झाले नाही। अजूनही ज्यांना आधार लिंक बँक खात्याशी ज्यांचे आधार लिंक बँकसोबत नाही आहे, म्हणजेच की ज्यांचे आधार सेटिंग झालेले नाही आहे, अशा महिलांनी त्वरित आधार लिंक करून घ्यावे। कारण की ज्या महिलांचे आधार लिंक केले आहे त्यांना पैसे जमा झालेले आहेत आणि यामध्ये मोठा प्रश्न मागील हप्त्यांचे पैसे मिळतील की नाही। अशा लाभार्थ्यांना मागील सर्व हप्ते मिळणार आहे, फक्त त्यांनी आधार लिंक आहे की नाही अकाउंट हे चेक करून घ्यावे आणि एकत्र त्यांच्या खात्यात जमा होतील। मित्रांनो, मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सभेत सांगितले की लाडकी बहीण योजना ही कायमस्वरूपी चालू राहणार आहे, त्यासाठी सर्व ते उपाय केले जातील। मित्रांनो, येत्या हिवाळी अधिवेशनात लाडकी बहीण योजनेचा हप्ता 1500 वरून 2100 करण्यासाठी प्रस्ताव मंजूर करून 2100 एवढा हप्ता वितरित होणार आहे। ज्या महिलांना अर्जाची स्थिती पाहायची आहे, अशा लाभार्थ्यांनी ऑनलाईन पोर्टलवर जाऊन अर्जाची स्थिती चेक करू शकता। सरकारने नवीन पोर्टल लॉन्च केले आहे, त्यावर जाऊन आपण आपल्या अर्जाची स्थिती पाहू शकता। यामध्ये जर कोणत्या कारणास्तव आपल्याला पैसे मिळाले नाही तर ते कारण काय आहे, कशामुळे आपल्याला आपला फॉर्म रिजेक्ट झाला किंवा आपल्याला पैसे मिळाले नाही, हे संपूर्ण डिटेल आपण त्या वेबसाईटवरती पाहू शकतो। मित्रांनो, लाडकी बहीण योजना ही सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असल्यामुळे सरकार या योजनेचा निरंतर सुरू ठेवणार आहे। त्यामुळे सर्व कागदपत्रे, डॉक्युमेंट, आधार लिंक अशा सर्व गोष्टी ओके करून आपण आपला लाभ घ्यावा अशीच अपेक्षा आहे। धन्यवाद।